उपस्थित सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मान्यतेने मी इथं शुभेच्छा द्यायला उभे राहिले। आज बार्शी मित्रमंडळाच्या या स्नेहसंमेलन आणि या सत्कार गुणगौरव कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत ते आपल्या सर्वांचे डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे साहेब, त्याचप्रमाणे हबप ॲडव्होकेट बोधले महाराज, त्याचप्रमाणे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट दिलीप सोपल साहेब, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विधाते आणि या पिंपरी चिंचवड शहराचा ज्यांनी विकास केला आणि भोसरी मतदारसंघाचे प्रथम आमदार माननीय विलासशेठ लांडे पाटील, त्याचप्रमाणे बार्शी विधानसभेचे आमदार राजेंद्र राऊत साहेब, उपस्थित बार्शी भूषण पुरस्कार ज्यांना मिळणार आहे त्या कुमारी प्रार्थना ठोंबरे आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, या सर्वांचं मी या पिंपरी चिंचवड नगरीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि आजच्या या बार्शी मित्रमंडळाला मी पिंपरी चिंचवडकरांकडनं आणि माझ्या जगताप कुटुंबियांकडनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। मी सोपल साहेब एवढंच सांगेल की पिंपरी चिंचवडकरांचा गुणधर्म आहे आणि हा पाण्याचा गुणधर्म आहे। म्हणजे आमची पवनामाई असेल, इंद्रायणी असेल किंवा मुळामुठा असेल, इथे आले की कुणाला सोडत नाही। त्याच्यामुळे जे मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ज्या बार्शीकडे पाहिलं जातं ते प्रवेशद्वार हे आम्ही पिंपरी चिंचवडकर सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण भारतासाठीचा प्रवेशद्वार आमचाही पिंपरी चिंचवड आहे। आणि या पिंपरी चिंचवडमध्ये फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण भारतातून येणारी संख्या खूप आहे आणि इथं कॉस्मो पब्लिक इथे खूप पद्धतीने आणि खूप लोक झालेली आहेत। तर आम्ही सर्वांना समावेश करून घेतच असतो येणाऱ्या काळामध्ये निश्चितच। आणि बार्शीकरांचा तुम्ही सोपल साहेबांनी जो उल्लेख केला तर आवर्जून मला एक उदाहरण सांगायचं आहे की मी लहान असल्यापासून आमच्याकडे निरफळ कुटुंब हे शेती काम करण्यासाठी आमच्याकडे होतं। म्हणजे त्यांचे चौघही भाऊ आमच्याकडे काम करायचे। त्या चौघा भावांपैकी 2 भावांची मुलं, एकाचा मुलगा इथे डॉक्टर झालाय आणि दुसऱ्याचा मुलगा आत्ता PSI झाला। तर खरोखरच बार्शीकर हे एकदम कष्टाळू आहेत, हुशार आहेत। आज म्हणजे बार्शीकरांना एवढे मोठे जावई आपल्याला लाभले ते असेच लाभले नाही। मग आमचे घोडके साहेब आहेत, इतर सर्व अधिकारी आहेत। आताच आमच्या घोडके साहेबांनी सांगितलं जवळपास 300 पेक्षा जास्त अधिकारी हे बार्शी तालुक्यातून महाराष्ट्राला सेवा देत असतात आणि पिंपरी चिंचवडकरांची तर सेवा गेल्या अनेक वर्षापासून आपण करत आहोत आणि पिंपरी चिंचवडकर पण आपली सेवा निश्चित करल। आणि राहिला मतदानाचा विषय, सोपल साहेब, आम्ही मतदान पाहत नाही, आम्ही लोक जपतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे जे आमच्या विलासशेठ लांडे पाटलांनी सांगितलंय की त्यांची संस्था आहे तशी माझी छोटीशी संस्था आहे। मी आत्ता राज्यसेवा आणि केंद्रीय लोकसेवा याची आता मी म्हणजे इन्स्टिट्यूट चालू केलेलं आहे। तर त्या इन्स्टिट्यूटच्या मार्फत आपल्याकडनं जेवढे होतकरू विद्यार्थी येतील तेवढ्या सगळ्यांची शिक्षणाची सोय ही माझ्या अकॅडमीच्या तर्फे अटल अकॅडमी म्हणून मी चालू केलेली आहे। त्या अकॅडमीच्या मार्फत मी सर्व बार्शीतील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय या पुढील काळात माझ्याकडनं होईल अशीच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला ग्वाही देतो। बार्शी तरुण मित्रमंडळाचे सर्व अध्यक्ष, सर्व कार्यकारी मंडळ, त्याच्यात सगळे मंडळी हे ओळखीचे आहेत। मग आमचे अतुलजी पाटील असतील, अमोल पाटील असतील, घोडके साहेब असतील, गडसिंग साहेब असतील, आमचे जगदाळे साहेब असतील, या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।